सर्व पालक आणि 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग, नमस्कार. आणि आपलं ओ ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत आहे. ज्या पाल्यांना किंवा पालकांना असं वाटतं की मी अधिकारी व्हावं किंवा माझा पाल्य अधिकारी व्हावा, त्यांच्यासाठी हे मार्गदर्शनपर सत्र आहे. मित्रांनो, गेले आपण 8-10 दिवस झाले मार्गदर्शनपर सत्र चालू होत की आपल्या मुलांना लहानपणापासूनच अधिकारी कसे बनवावे, तेही 5वी ते 7वी पासून. जर 5वी 12वीच्या दरम्यान तयारी करून जर चांगल्या प्रकारे त्याला मार्गदर्शन करावायचं असेल आणि त्याला चांगलं जर मोठा झाला अधिकारी बघायचा असेल तर मित्रांनो उशीर करू नका, सुरुवात करा. कारण की तुमचा जो स्पर्धक आहे त्याची तयारी सुरू झालेली आहे. त्यामुळं चांगल्या प्रकारे जर अभ्यास करायचा असेल तर काय करायला पाहिजे जेणेकरून बालवयापासून आपल्याला सुरुवात करता येईल आणि चांगल्या प्रकारे यश मिळवता येईल. बघा, वयानुसार तयारी कशी करतात. 5वी 7वीच्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, त्याला ताण नकोय, स्पर्धा परीक्षा नको, म्हणजे स्पर्धा लगेच नकोय, त्याला फक्त सवय लावायची कशाची, अभ्यासाची. नवीन शब्द शिकणे, 15-20 मिनिटे रोज अभ्यास करणे, याला काय होईल तर त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होईल. कथा टाईप त्याला शिकवा जेणेकरून त्याच्या लक्षात राहील, त्याला त्याच्यामध्ये आवड निर्माण होईल. इतिहास हा गोष्टी स्वरूपात सांगा, कथा सांगा. भूगोलाचा सुद्धा वेगवेगळे दृश्यचित्र दाखवून, वेगवेगळे व्हिडिओ दाखवून, वेगवेगळे मॅप दाखवून त्याला शिकायची सवयला. नवीन शब्द शिकायला पाहिजे, संकल्पना असतात. जीडीपी म्हणजे काय, भारताचं उत्पन्न कसं असतं, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं उत्पन्न कसं असतं, छोट्या छोट्या ट्रिक्स टाईप त्याला गोष्टी सांगा. आज काय नवीन शिकलो हा प्रश्न त्याला नेहमी विचारा की नवीन तू रोज एक संकल्पना शिकला पाहिजे. जसा विद्यार्थी थोडा मोठा होतो म्हणजे तो 8वी 10वीला जातो, यावेळेस त्याला प्रत्यक्ष इतिहास भूगोल म्हणजे याच्यात आवड निर्माण होईल. वर्तमान घडामोडी त्याला समजावून सांगा, म्हणजे तो आता थोडा मोठा झालाय, त्याला कळायला लागलेलं आहे. प्रश्न विचारायला शिकवा, असं का घडतं, हेच का होतं, एमपीएससी हे प्रश्न का विचारते, युपीएससी मध्ये हाच अप्रोच का असतो. छोटी वही ठेवायला सांगा, रोज मुद्दे लिहायला सांगा, 2-3 मुद्दे त्याच्याकडे असावे. मी हे शिकलो, आज माझी ही संकल्पना क्लिअर झाली, ह्या बाबीमध्ये ही फॅक्ट आहेत, हे त्याला शिकवायला सांगा. काय शिकलो, काय समजलं आणि काय प्रश्न पडला याचा त्याला सराव घ्या, जेणेकरून काय होईल तर त्याला योग्य अप्रोच निर्माण होईल. आता मुलगा अजून मोठा झालाय, तो 10वी 12वी 11वी 12वीला आहे, याचा अर्थ काय, तो अडल्ट झालेला आहे थोडाफार. या वेळेत काय एमपीएससी काय युपीएससी म्हणजे काय हे त्याला कळायला हवं, जेणेकरून मग याची सुरुवात कधी झाली 5वी 7वी पासून. त्याच्यामुळे त्याला 11वी 12वी मध्ये सहज हे कळतं, ही परीक्षा एमपीएससी कुठली परीक्षा घेते, युपीएससी परीक्षा कुठली घेते, अभ्यासक्रम काय असतो, वेगवेगळ्या विषयाचा अप्रोच काय असतो, मुलाखतीला कसं सामोरं जावं हे त्याला 11वी 12वी पासून कळायला हवं. वर्तमानपत्र वाचताना त्याला काय कळायला पाहिजे की ह्याच्यामध्ये आता संपादकीय पेज काय असतं, इतिहासाचे बाबी कुठे दिलेले असतात, सायन्स फॅक्ट कुठे असतात, दैनंदिन तुमचे जे एन्व्हायरमेंटल स्टडी असतो तो कुठे दिलेला असतात, त्याचे पाठ त्याला सर्वतः उचलता आले पाहिजे. त्याला एमसीक्यू सोडण्याची म्हणजे टेस्ट सिरीज कसे प्रश्न विचारतात, तिथे चुका कुठे होतात, टाइम मॅनेजमेंट हे सुद्धा त्याला जमलं पाहिजे. मी अधिकारी होणार हा आत्मविश्वास तयार झाला पाहिजे. कधी होईल, जर त्याचं बालवयात योग्य रीतीने जडणघडण झाली तर त्याला ह्याची सवय सहज लागू शकते. मित्रांनो, आपण चांगली एक फाउंडेशन टाईपचं आपण त्यांना मार्गदर्शनपर सत्र सुरू केलेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना पुन्हाची विनंती आहे, तुम्ही शक्य तेवढं लवकर आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला जोडून घ्या आणि आपल्या पाल्याला अधिकारी होताना आतापासूनच बघा. इथेच थांबतो. धन्यवाद.